कन्सेप्ट ऑफ फोर्स. तसं हे खूप काही सांगण्यासारखं नाही आहे. कन्सेप्ट ऑफ फोर्स आपण डे टू डे लाईफमध्ये सगळे जे कामं करतो त्या प्रत्येक कामामध्ये आपण कुठेतरी फोर्स लावतोच आहे. आपण साधं चालतो त्यालाही आपल्या बॉडीचा फोर्स आपण लावतो आहे पायावर, आणि त्याच्यामुळे आपण चालू शकतो. पाण्याची बकेट उचलणे, आपण लावला फोर्स त्या बकेटला वर उचलतो. फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे, फोर्स हा कॉन्टॅक्टशिवाय लावता येत नाही. असं बकेटला वरतून हात दाखवला आणि हाताला जोर लावला तर बकेट काही वर येणार नाही. तुम्हाला बकेट धरावी लागेल पहिले, बकेटची दांडी, आणि मग त्याच्यावर वरती जोर लावला हाताने उचललं तर ते वरती येईल बकेट आणि खाली ठेवता येईल नंतर. अजून बरेच एक्झाम्पल आहे फोर्सचे. कुठलीही ॲक्टिव्हिटी, कुठलीही मूवमेंट ही फोर्सशिवाय होत नाही. फोर्स is an external agency which changes the position of body or tries to change the position of body. पुन्हा वाचतो. फोर्स is an external agency which changes the position of body or tries to change the position of body. दोन्ही गोष्टी लिहिल्या आहेत मी इथे. जसं टेबलवर तुमच्याजवळ कॅल्क्युलेटर ठेवलेला आहे तुमच्या समोर, त्या कॅल्क्युलेटरवर तुम्ही व्हर्टिकली अपवर्ड फोर्स लावला हाताने, ते कॅल्क्युलेटर तुम्हाला उचलता येईल. आता त्या कॅल्क्युलेटरच्या जागेवर समजा मी एक 50 किलोचा दगड ठेवला आणि तुम्हाला सांगितलं या दगडाला हाताने धरून उचलायचं, उचलल्या जाईल का? नाही उचलल्या. हां, पण याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही फोर्स लावलेला नाही आहे. तुम्ही फोर्स लावला, तुम्ही प्रयत्न केला, तुमच्या हाताने तुम्ही त्या दगडाला वर उचलायचा प्रयत्न केला, परंतु तो दगड काही जागेवरचा हलला नाही. म्हणजे तुम्ही फोर्स मात्र लावलेला आहे. म्हणून इथे असं लिहिलेलं आहे, ट्राईज टू चेंज द पोझिशन ऑफ बॉडी. आता तुमच्या बाजूला भिंत असेल, भिंतीला तुम्ही किती काही हाताने जोर लावला तर ती भिंत काही जागेवरून सरकणार आहे? ती काही सरकणार नाही. ती फक्त ज्ञानदेवांनी सरकवली होती, चल भिंती म्हणून सांगून. आपल्याला काही सरकवता येणार नाही. परंतु याचा अर्थ असा नाही होत की आपण फोर्स लावलेला नाही आहे. सो फोर्स इज अन एक्सटर्नल एजन्सी विच चेंजेस द पोझिशन ऑफ बॉडी ऑर ट्राईज टू चेंज द पोझिशन ऑफ बॉडी. फोर्स हा फिजिकल कॉन्टॅक्ट झाल्याशिवाय अप्लाय होत नाही. हवेतून फोर्स ट्रान्सफर होत नाही किंवा लावता येत नाही. युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. आपण पाहिलेलं आहे सिम्पल लिफ्टिंग मशीनमध्ये. एफर्ट म्हणजे फोर्सच आहे. त्या वस्तूचं वजन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे न्यूटनमध्ये. तेव्हा युनिट पाहिलेलं आहे आपण. हे युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. याला आपण किलो न्यूटनही म्हणू शकतो. म्हणजे किलो न्यूटन हे युनिटही वापरल्या जाते. ॲज पर न्यूटन्स लॉ, कुठला लॉ आहे मला आठवलं नाही म्हणून मी लिहिला नाही आहे. कोणता लॉ आहे हा? फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. फर्स्ट, सेकंड की थर्ड? सेकंड. ओके. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सिलरेशन. आता इथे फोर्सचं युनिट आपण न्यूटन लिहिलं आहे, पण ॲक्च्युअली काय आहे पहा. मासचं युनिट आहे केजी, किलोग्रॅम, इंटू ॲक्सिलरेशन. ॲक्सिलरेशनचं एसआय युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्यामुळे 1 न्यूटन इज इक्वल टू 1 kg मासचं युनिट इंटू ॲक्सिलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ॲक्च्युअली फोर्सचं युनिट kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. या kg मीटर पर सेकंड स्क्वेअरला त्या न्यूटन सायंटिस्टच्या नावाने त्यांनी जे डेव्हलप केलेलं आहे त्यांचं नाव दिलेलं आहे न्यूटन. सो इट इज अ डिराइव्ड युनिट, नॉट ए फंडामेंटल युनिट. त्याचं हे डिराइव्ड युनिट आहे kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. डेफिनेशन ऑफ 1 न्यूटन फोर्स. 1 Newton force is the force which when applied on a body of mass 1 kg produces an acceleration of 1 meter per second square in it. या हे जे इक्वेशन लिहिलं आहे मी इथे, याच्यावरून ती डेफिनेशन लिहिता येते पहा.
1 Newton force is the force which, when applied on a body of mass 1 kg, produces an acceleration of 1 meter per second square in it. अशी ही 1 न्यूटन फोर्सची डेफिनेशन आहे. सो फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी आपण पाहिलेलं आहे. हेन्स इट्स मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन आर नेसेसरी फॉर इट्स कंप्लीट अंडरस्टँडिंग. एक लक्षात घे, डेफिनेशन इथे लिहिलेलं वाक्य हे फार महत्त्वाचं आहे. कारण की जेव्हाही केव्हा आपण फोर्सबद्दल काही सांगतो किंवा फोर्स कॅल्क्युलेशन करून एखादा फोर्स काढतो, तेव्हा बहुतेक तुम्ही सगळं सांगूनही त्याची फक्त मॅग्नेट्यूड सांगता, त्याची डायरेक्शन काही सांगत नाही किंवा काढत नाही कॅल्क्युलेशन करून. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा, टू फाइंड ए फोर्स means to find its magnitude as well as its direction. याला म्हणतात कंप्लीट फोर्स काढणे किंवा उत्तर काढणे. नुसतं मॅग्नेट्यूड काढून ठेवलं तर ते अर्धे मार्क समजा. 4 मार्काचा प्रश्न असेल, एखादा फोर्स काढायचा असेल, तर तो मॅग्नेट्यूड जर तुम्ही काढून ठेवलं तर त्याला 2 मार्क, आणि त्याची डायरेक्शन बरोबर सांगितली तर मग पुन्हा 2 मार्क. कारण की फोर्स ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. आणि मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं इंट्रोडक्शनच्या टॉपिकमध्ये, व्हेक्टर क्वांटिटी असल्यामुळे याची बेरीज वजाबाकी स्पेशल मेथडनी करावी लागते. ती आता आपण या फोर्सच्या टॉपिकमध्ये पाहू. सो इट इज अ व्हेक्टर क्वांटिटी, हे पक्क डोक्यात ठेवा. आणि त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काढणं आवश्यक असते, त्याच्याशिवाय तो समजूच शकत नाही फोर्स. याचे सगळे एक्झाम्पल मी तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये दिले होते. तुमच्या टेबलवर कॅल्क्युलेटर ठेवलेला आहे आणि त्याला तुम्ही 10 न्यूटनचा फोर्स लावला तर ते कॅल्क्युलेटर कुठे जाईल असा प्रश्न मी विचारला होता तुम्हाला बहुतेक. तर त्या केसमध्ये बरेच उत्तरं आले होते आणि मग मी फिगर काढून दाखवली होती. त्याच्यावरून तुमच्या बरंच लक्षात आलं होतं. त्यावेळी हा टेबल आहे समजा, इथे दिस इज टेबल टॉप. डायरेक्शन मस्ट आहे त्यामध्ये. डायरेक्शन मस्ट आहे. हा टेबल टॉप आहे, याच्यावर तुमचं कॅल्क्युलेटर ठेवलेलं आहे. आता या कॅल्क्युलेटरवर 10 न्यूटनचा फोर्स लावला तर हे कॅल्क्युलेटर कुठे जाईल. तर आता 10 न्यूटनचा फोर्स लावला म्हणून काहीच अर्थ नाही आहे त्याला. कारण की मी जर 10 न्यूटनचा फोर्स असा लावला, हा 10 न्यूटन लावला, मी दाबला हाताने 10 न्यूटन, तर हा कॅल्क्युलेटर कुठेही जाणार नाही. कारण की खाली टेबल आहे, त्याला खाली जायला जागाच नाही आहे. त्याच्यामुळे मी इथं 10 न्यूटन काय 20 न्यूटन जरी लावला तरी या कॅल्क्युलेटरची पोझिशन चेंज होणार नाही. हाच 10 न्यूटन फोर्स इथे लावायच्या ऐवजी मी जर इथे लावला, आता मात्र तुम्ही पटकन सांगू शकाल की हा कॅल्क्युलेटर उजव्या बाजूला इकडे सरकेल, असा थोडा थोडा या बाजूला सरकायला लागेल हा. कारण की मी इथे डायरेक्शन दाखवलेली आहे तुम्हाला. म्हणजे त्या फोर्सचं मॅग्नेट्यूड आणि त्या फोर्सची डायरेक्शन ह्या दोन्ही गोष्टी सांगणं तितकंच महत्त्वाचं आहे. असंही सांगून उपयोग नाही फक्त डायरेक्शन दाखवून मी बा फोर्स लावला असा, तर हा कॅल्क्युलेटर कुठे जाईल तेही सांगता येत नाही. कारण की हा फोर्स 10 न्यूटनच्या ऐवजी मी 0.1 न्यूटन लावला तर काय होईल, हे कॅल्क्युलेटर कदाचित जागेवरून हलणार सुद्धा नाही 0.1 न्यूटन लावला तर. त्याच्यामुळे मॅग्नेट्यूड पण आवश्यक आहे आणि डायरेक्शन पण आवश्यक आहे. आणि आपल्या फोर्स या टॉपिकमध्ये आणि पुढे पण डायरेक्शन ही आपण त्या फोर्सचा अँगल विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲक्सिस किंवा विथ रिस्पेक्ट टू वाय ॲक्सिस किंवा विथ रिस्पेक्ट टू गिव्हन ॲक्सिस, त्या फोर्सचा अँगल काय आहे आणि नेचर काय आहे, पुश किंवा पुल, असं सांगून आपण ती डायरेक्शन सांगतो. ते आपण पुढे पाहणार आहोत. परंतु लक्षात ठेवा, you must find magnitude as well as direction. Okay? So characteristics of force. हे आता सांगितलं
इट हॅज मॅग्नेट्यूड अँड डायरेक्शन. फोर्सला ह्या दोन गोष्टी असतातच कारण की त्या वेक्टर क्वांटिटी आहे. इट हॅज पॉईंट ऑफ अप्लिकेशन. आता हे पॉईंट ऑफ अप्लिकेशनसुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता कसं महत्त्वाचं आहे ते पहा इथे. अगेन हा तुमचा टेबल, हा टेबल आहे, टेबलचा टॉप. इथे टेबलचे पाय वगैरे राहतील, हा टेबलचे पाय खाली, म्हणून हा टेबल असा दाखवला आहे. हा टेबलचा टॉप आहे इथपर्यंत, आणि मी कॅल्क्युलेटर, पुन्हा तेच कॅल्क्युलेटर असं ठेवलं इथं. हे कॅल्क्युलेटर ठेवलं. सध्या हे सॉरी थोडंसं अजून इकडे दाखवतो. हे असं कॅल्क्युलेटर मी ठेवलं आहे टेबलवर. सध्या हे खाली पडत नाही आहे. बरोबर आहे. हे टेबल इथे संपतो आहे. या ठिकाणी टेबल संपतो आहे, टेबलचा कॉर्नर आहे हा, आणि कॅल्क्युलेटर मी असं ठेवलेलं आहे. आता मी याच्यावर 10 न्यूटनचा फोर्स लावला इथे. काही फरक पडेल? कॅल्क्युलेटर नाही सर. काही फरक पडणार नाही. कॅल्क्युलेटर बरोबर जागेवरच राहील. बरोबर आहे. जसंच्या तसं आहे, जिथं ठेवलं होतं तसंच राहील. कॅल्क्युलेटरवर काही फरक पडणार नाही. हाच 10 न्यूटनचा फोर्स जर मी इथे लावला तर काय होईल? ते खाली पडेल. हे तुमच्या हे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येते. 10 न्यूटनचा फोर्स जर मी इथे लावला तर हे कॅल्क्युलेटर खाली पडेल. सो इट हॅज पॉईंट ऑफ अप्लिकेशन. मी फोर्स कोणत्या पॉईंटवर लावतो आहे त्याच्यानुसार त्याचा इफेक्ट बदलत जातो. सो इट हॅज ऑल्सो इम्पॉर्टंट. सो इट इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स, पॉईंट ऑफ अप्लिकेशन. ओके. सिंपल एक्झाम्पल सांगितलं. असे तुम्हाला बरेच एक्झाम्पलचा विचार करता येईल. इट हॅज सेन्स पुश ऑर पुल. हे एकदम सिंपल आहे. पुश ऑर पुल. ही कुठली तरी एखादी वस्तू आहे. या वस्तूवर खाली जमीन आहे समजा. हा दिस इज अ फ्लोरिंग. दिस इज पुश. ढकलून राहिलो मी त्याला, पुश. किंवा हाच फोर्स मी असाही लावू शकतो किंवा इथून लावू शकतो. असा जर फोर्स लावला तर दिस इज पुल, ओढणे, आणि हा झाला पुश. तर मी पुश लावला तरी ही जी वस्तू ठेवलेली आहे ही उजवीकडे जाईल. त्याच्याऐवजी असा पुल लावला तरी ही वस्तू उजवीकडेच जाईल, जायचं असेल तर. याचं वजन खूप जास्त नसेल तर, किंवा वजन खूप जास्त असेल तर जागेवरून हलणारही नाही. परंतु ॲज फार ॲज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इज कन्सर्न्ड, पुश आणि पुल याचा एवढा खास फरक पडत नाही, कारण की आपण या बॉडीला रिजिड बॉडी समजतो. त्याच्यामुळे हा फोर्स इथे लावला काय आणि त्याच्याऐवजी पुल लावला काय इथे, त्यांनी काही खास फरक पडणार नाही. परंतु पुढे जो विषय आहे मेकॅनिक्स ऑफ स्ट्रक्चर, इलेक्ट्रिकलला नाही आहे तो, त्यामध्ये मात्र या पुश आणि पुलचा एकदम इफेक्ट बदलतो. पुल म्हणजे ताणणे आणि पुश म्हणजे दाबणे. याचा इफेक्ट वेगवेगळा असतो, पण सध्या त्याचा विचार करायची गरज नाही आहे. सो दॅट इज थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. इट हॅज सेन्स, पुश ऑर पुल. दीज आर द 3 कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ फोर्स. आता याच्यातलं एक पुढचं महत्त्वाचं आहे, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. याचं बऱ्याच ठिकाणी काम पडते आपल्याला. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स इज द लाईन अलॉंग व्हिच द फोर्स इज ॲक्टिंग. डेफिनेशन एकदम सिंपल आहे. ही एक कुठली तरी वस्तू आहे, याच्यावर हा फोर्स लावलेला आहे, दिलेला फोर्स. आता या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन म्हणजे ही झाली याची लाईन ऑफ ॲक्शन. ही जी लाईन आहे ही लाईन ऑफ ॲक्शन आहे त्याची, या फोर्सची.
पहा इथे काय लिहिलं आहे, लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स इज द लाईन अलॉंग व्हिच द फोर्स इज ॲक्टिंग. म्हणजे हा जो फोर्स दिलेला, फोर्स लावलेला आहे एफ, इट इज ॲक्टिंग अलॉंग धिस लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. सिंपल डेफिनेशन आहे लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स. आता हे आपण कशासाठी शिकतो आपण हे पुढे पाहू, याचं महत्त्व आहे पुढे. कारण की आता थोडंसं इथे सांगतो, हा फोर्स एफ हा याच्या लाईन ऑफ ॲक्शनवर मला कुठेही ट्रान्सफर करता येतो विदिन द बॉडी. हवेत नाही. हवेत जर ट्रान्सफर केला तर या बॉडीवरचा इफेक्ट निघून जाईल. मी त्या फोर्सला इथे नाही नेऊ शकत असा. हा एफ इथे नाही नेऊ शकत, कारण की या फोर्सचा या बॉडीचा कॉन्टॅक्टच नाही राहणार काही. त्या बॉडीची कॉन्टॅक्टमध्ये हा फोर्स इथे लावला काय, इथे लावला काय, किंवा या ठिकाणी लावला का, काही फरक पडत नाही. त्याचा इफेक्ट बदलत नाही. त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी ऑफ फोर्स. म्हणजे अलॉंग दिस लाईन आय कॅन ट्रान्सफर द फोर्स एफ एनीव्हेअर विदिन द बॉडी. या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये जोपर्यंत राहील तोपर्यंत या लाईनवर मी कुठेही हलवू शकतो त्या फोर्सला. आता हे काम का बरं पडते, तर आपल्याला जे कॅल्क्युलेशन करायचे असतात त्यावेळी आपल्याला बरेच वेळा हे ट्रान्सफर करावं लागतं. परंतु हा फोर्स एफ जो दिलेला आहे तो एफ मी इथे ट्रान्सफर नाही करू शकत. आय कॅन नॉट ट्रान्सफर इट समवेअर बियॉन्ड द लाईन ऑफ ॲक्शन. म्हणजे या लाईन ऑफ ॲक्शनवर कुठेही ट्रान्सफर करू शकतो, परंतु लाईन ऑफ ॲक्शन सोडली तर मात्र ते चुकीचं होईल. कारण तुम्हाला सहज लक्षात येईल, आता हा फोर्स असा लावलेला आहे, त्याच्याऐवजी मी फोर्स जर इथे लावला या ठिकाणी, किंवा समजा इथे लावला, तर काय होईल, या फोर्समुळे ही वस्तू समोर ओढल्या जाईल, प्लस हा फोर्स इथं लावल्यामुळे ही वस्तू गोलसुद्धा फिरू शकते, रोटेशन. म्हणजे या फोर्सचा इफेक्ट बदलून जातो. परंतु त्याच्या लाईनवर जर मी ट्रान्सफर केला तर त्याचा इफेक्ट बदलत नाही, तो तसाच राहतो. कारण की ही बॉडी रिजिड बॉडी आहे. ही फक्त याला ओढेल. इथे मात्र मी शिफ्ट केला तर याला ओढेलही आणि गोलगोलही फिरवायचा प्रयत्न करेल. दॅट इज अ प्रॉब्लेम. म्हणून या लाईन ऑफ ॲक्शनचं महत्त्व आहे. ते प्रिन्सिपल ऑफ ट्रान्समिसिबिलिटी मी सध्या इथे लिहिलेलं नाही आहे, ते पुढे सांगेल तुम्हाला. लक्षात आलं आहे लाईन ऑफ ॲक्शन? सिम्पल डेफिनेशन आहे, ती वापरायची आहे आपल्याला नंतर. देन इफेक्ट्स ऑफ फोर्स. हे तुम्ही सांगितलं तर बरं होईल. इफेक्ट्स ऑफ फोर्स मी सांगण्याऐवजी तुम्हालाही माहित आहे. Change the shape of object and motion of object. चेंज द शेप ऑफ ऑब्जेक्ट. Changes the position. हां, चेंज द शेप ऑफ Change the ऑब्जेक्ट. state of object. एक मिनिट. Change the state of. Change the position of object. Change the direction of object. डायरेक्शन ऑफ ऑब्जेक्ट म्हणजे काय? Change the shape डायरेक्शन as ऑफ well as मोशन ऑफ direction of ऑब्जेक्ट. It may turn Position of object. and rotate. Change the motion of object. ओके, गुड. तर तेच आपण पाहू. सगळे Sir, सांगितले changes the बहुतेक. speed of object. सगळे सांगितले बहुतेक तुम्ही. ए फोर्स कॅन मूव्ह. Sir, change the speed of object. यस यस, ऐकलं. ओके, माईक म्यूट करा. ए फोर्स कॅन मूव्ह ए स्टेशनरी ऑब्जेक्ट. एखादी वस्तू जागेवर स्थिर असेल तर त्याच्यावर फोर्स लावलं तर त्याची मूव्हमेंट चालू होऊ शकते. ए फोर्स कॅन स्टॉप ए मूव्हिंग ऑब्जेक्ट. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे सायकलचे ब्रेक. सायकलचा ब्रेक दाबला म्हणजे तुम्ही त्या रिंगवर ते रबर शू जो आहे तो रबर दाबला जातो, म्हणजे फोर्स अप्लाय होतो त्या रिंगवर आणि तिथे फ्रिक्शनमुळे त्या सायकल थांबेल तुमची. ए फोर्स कॅन स्टॉप ए मूव्हिंग ऑब्जेक्ट. किंवा एखादी सायकल तुमच्या समोरून येत आहे, तुमचा मित्र सायकलहून समोरून येत आहे, तुम्ही समोर उभे आहे त्याच्या आणि त्याची सायकल तुमच्याकडे येत आहे आणि तुम्ही त्या सायकलचं हँडल धरलं तर ती सायकल थांबून जाईल. म्हणजे तुम्ही उलटा फोर्स लावला त्याला, जर जास्त स्पीडमध्ये नसेल तर. नाही तर तुम्ही पण पडू शकता मागे. ए फोर्स कॅन चेंज द स्पीड ऑफ ए मूव्हिंग ऑब्जेक्ट. म्हणजे थोडक्यात हे सगळे जे आहेत
ए फोर्स कॅन चेंज द मोशन ऑफ बॉडी, हे सगळे त्याच्यात येतात. ए फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. क्रिकेटचा बॉल जमिनीवर पडला. हा, Sir, direction means डायरेक्शन मीन्स सायकल चालवतो, सरळ सरळ रेषेत सायकल चालवतो, दिशा. हँडल फिरवलं तर काय होईल, सायकल पलटेल ना. समजा रस्ता टर्न झाला तर तू सायकलचं हँडल फिरवतो, बरोबर आहे का. डायरेक्शन बदलेल ना मोशनची. एखादी वस्तू सरळ स्ट्रेट Yes, लाईन sir. मध्ये पुढे जात आहे आणि त्याला मधातच कुठेतरी ती खरचटली. समजा एखाद्या भिंतीला स्ट्रेट लाईन मध्ये जात आहे आणि भिंतीच्या कॉर्नर लागला तिला, त्या ऑब्जेक्टला, तर त्या ऑब्जेक्टची डायरेक्शन बदलून जाईल ना. त्या लाईन मध्ये नाही जाणार तो पुढे. किंवा तुमच्या हाताला बॉल लागला, क्रिकेटचं एक्झाम्पल आहे, एखाद्याने शॉट मारला बॅटनी आणि एखाद्याच्या फिल्डरच्या हाताला तो बॉल लागून गेला, तर तो बॉल जसा क्रिकेट बॅटनी मारला होता तसाच जाईल की त्या हातामुळे थोडीशी त्याची डायरेक्शन बदलून जाईल. डायरेक्शन हा, म्हणजे यस, त्या हाताने क्षणभर फोर्स लागला त्याला फॉर ए मुवमेंट, तर त्या बॉलची मुवमेंटची डायरेक्शन बदलून जाते. सो ए फोर्स कॅन चेंज द डायरेक्शन ऑफ मुव्हिंग ऑब्जेक्ट. ए फोर्स कॅन चेंज द शेप अँड साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. याचं बेस्ट एक्झाम्पल आहे तुमच्याजवळ असलेला खोडरबर आणि रबर बँड. खोडरबरला दाबलं तर तो त्याचा थिकनेस कमी होतो दाबलं तर खोडरबरचा, आणि रबर बँडला ताणलं तर त्याची लांबी वाढते आणि बाकी डायमेन्शन कमी होतात. सो ए फोर्स कॅन चेंज द शेप अँड साईज ऑफ अन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणा, बॉडी म्हणा, इथे तुम्ही बॉडी शब्द वापरू शकता प्रत्येक ठिकाणी. ए फोर्स कॅन रोटेट द बॉडी. सायकलचं पायडल, सायकलच्या पायडलवर तुम्ही पायाने फोर्स मारता, फोर्स लावून दाबता त्या सायकलचं पायडल, आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, तो गिअरवाला व्हील लावला असते तो रोटेट होतो, गोल गोल फिरतो, आणि त्याच्यामुळे तुमच्या सायकलचं चाकही गोल गोल फिरते. सो ए फोर्स कॅन रोटेट द बॉडी, गोल गोल फिरवणे. ए फोर्स मे ब्रेक द ऑब्जेक्ट ऑर बॉडी. हे तर होऊच शकते, बरोबर आहे का. रबर बँडला ताणलं तुम्ही, जास्तच ताणलं तर तो तुटून जाईल. कुठलीही वस्तू घ्या तुम्ही, डायमंडपासून सगळं, कुठल्याही वस्तूवर एक लिमिटच्या बाहेर जर जास्त फोर्स लावला गेला तर ती वस्तू तुटेल. परंतु इंजिनिअरिंग मेकॅनिक्स शिकताना आपण असं गृहीत धरणार आहोत की ती वस्तू तुटणार नाही किती काही फोर्स लावला. म्हणूनच आपण रिजिड बॉडीची डेफिनेशन इंट्रोडक्शनमध्ये पाहिलेली आहे. आपण असं समजणार आहे की सगळ्या बॉडी रिजिड आहेत, फोर्सचा त्याच्यावर काही परिणाम होणार नाही. त्याच्यावर परिणाम काय होईल, इट मे मूव्ह, इट मे स्टॉप, हे सगळे प्रकार होईल, चेंज इन मोशन ऑफ बॉडी. परंतु ती तुटणार नाही किंवा त्याचा शेप बदलणार नाही किंवा साईजही बदलणार नाही ॲज फार ॲज इंजिनिअरिंग मेकॅनिक्स इज कन्सर्न. असं काहीही होणार नाही. खोडरबरवरचा जरी आपण घेतला, विचार केला इंजिनिअरिंग मेकॅनिक्सच्या दृष्टीने, तर खोडरबरवर फोर्स लावला तर त्याचा थिकनेस बदलेल असं आपण काही समजणार नाही. तो खोडरबर जागेवरून हटतो आहे की नाही एवढंच आपण विचार करू. नाउ फोर्स सिस्टीम. नेक्स्ट, group of all the forces acting on a body at the same time is known as force system. Definition बरोबर पहा. Group of all the forces acting on a body at the same time. एक फोर्स लावला तो काढून टाकला, दुसरा फोर्स लावला तो काढून टाकला, तिसऱ्या डायरेक्शनने तिसरा फोर्स लावला, त्याला फोर्स सिस्टीम म्हणत नाही. जे सगळे फोर्सेस एका वेळी काम करत आहे त्या बॉडीवर एकाच त्या क्षणाला, त्याला म्हणतात फोर्स सिस्टीम. ग्रुप ऑफ ऑल द फोर्सेस ॲक्टिंग ऑन ए बॉडी ॲट द सेम टाईम इज नोन ॲज फोर्स सिस्टीम.
आता याची एक्झाम्पल बरेच आहेत. साधा तुमचा एक लाकडी टेबल जर घेतला ज्याला 4 पाय आहेत, त्या लाकडी टेबलवर ॲक्ट होणारी फोर्स सिस्टीमचा जर विचार करायचा झाला तर सगळ्यात पहिले त्या लाकडी टेबलचं वजन, स्वतःचं वजन, इट इज अ डाऊनवर्ड ॲक्टिंग फोर्स, ग्राउंडकडे जाणारा फोर्स आहे तो. त्याच्यानंतर त्या टेबलचे 4 पाय जमिनीवर जिथं टेकलेले आहात तिथे जमिनीने त्या टेबलला लावलेला फोर्स, त्याला रिॲक्टिव्ह फोर्स म्हणतात, ते 4 फोर्सेस, आणि टेबलचं स्वतःचं वजन 5वा फोर्स, दॅट इज अ फोर्स सिस्टीम. म्हणजे 4 फोर्सेस आणि हा एक 5वा. असे 5 फोर्सेस त्या टेबलवर ॲक्ट होत आहे ॲट ए टाईम, त्याला म्हणू आपण फोर्स सिस्टीम. आता एवढ्या 5 फोर्सेससोबत तुम्ही त्या टेबलला एखादा आडवा फोर्स लावला, टेबलला ओढायचा प्रयत्न केला, सो दॅट इज ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस 5, म्हणजे 6 फोर्सेस होईल. आता तुम्ही लावलेल्या फोर्ससोबतच जिथे टेबलचे पाय जमिनीवर ठेवलेले आहेत ते टेबलचे पाय आणि जमीन याच्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स डेव्हलप होतो तो ॲडिशनल फोर्स. अशा सगळ्या फोर्सेसचा विचार करावा लागतो आपल्याला इंजिनिअरिंग मेकॅनिक्समध्ये. कोणकोणते फोर्सेस येऊ शकतात जेव्हा आपण काही फोर्सेस लावतो तेव्हा. त्या सगळ्या फोर्सेसची जी सिस्टीम तयार होते त्याला म्हणतात फोर्स सिस्टीम. मला वाटतं लक्षात आलं असेल टेबलच्या एक्झाम्पलवरून. आता हे तुम्ही कुठंही अप्लाय करू शकता. हां, सध्या तुम्ही खुर्चीत किंवा कुठं पलंगावर बसले असाल तर तुम्ही स्वतःवर सुद्धा ती विचार करू शकता की तुमच्यावर सध्या काम करणारी फोर्स सिस्टीम कोणती आहे. तुमचं स्वतःचं वजन, तुमचे बॉडी पार्ट जिथे जिथे कॉन्टॅक्टमध्ये असेल, समजा तुम्ही भिंतीला टेकलेले असाल तर भिंतीकडून येणारा फोर्स, पलंगाचा अपवर्ड फोर्स, कारण की पलंग तुम्हाला खाली पडू देत नाही म्हणजे पलंग तुम्हाला अपवर्ड फोर्स लावतो आहे तो फोर्स. तुमचे पाय जमिनीला टेकले असेल तर जमीन तुमच्या पायांना फोर्स लावते आहे अपवर्ड, म्हणून तुमचे पाय जमिनीवर आहे. हवेत तुम्हाला पाय ठेवता येत नाही, हवेत पाय ठेवले तर तो पायावर भार येतो गुडघ्यावर, आणि तुम्ही पाय जर जमिनीला टेकवले तर जमीन तेवढ्या पायाचं वजन सांभाळते, म्हणजे जमीन अपवर्ड फोर्स लावते आहे तुम्हाला, त्याचे रिॲक्टिव्ह फोर्स म्हणतात त्याला. अशा सगळ्या फोर्सेसचा एका वेळी विचार करणे म्हणजे त्याला म्हणतात फोर्स सिस्टीम. लक्षात आलं फोर्स सिस्टीम म्हणजे काय? येस सर. हां. येस. आता या फोर्स सिस्टीमचे वेगवेगळे प्रकार आहेत जे आपल्याला पाहायचे आहेत. हे महत्त्वाचे 2 प्रकार, कोप्लेनर फोर्स सिस्टीम अँड नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. समजा दिलेल्या फोर्स सिस्टीममधले सगळे फोर्सेस हे एकाच प्लेनमध्ये असतील, लाईन ऑफ ॲक्शन त्या सगळ्या फोर्सेसच्या लाईन ऑफ ॲक्शन ह्या एकाच प्लेन किंवा एकाच प्रतलात असतील, एकच प्रतल प्लेन, तर त्याला म्हणतो आपण कोप्लेनर फोर्स सिस्टीम. एक्झाम्पल सांगता येईल कोप्लेनर फोर्स सिस्टीमचं? कोलिनियर फोर्स सिस्टीम. कोप्लेनर फोर्स सिस्टीमचं एक्झाम्पल विचारलं मी. 2 मुले कोप्लेनर अजून नाही ते दोरडतात तो गेम. तसं एक्झॅक्ट आता मी टेबलचं एक्झाम्पल दिलं. सर हां, ते कोप्लेनर आहे की नॉन कोप्लेनर? कोप्लेनर फोर्सचं टग वॉर एक्झाम्पल. कुठलं? टग वॉर दोरखेच. अच्छा 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 अच्छा, मराठीत रस्सी खेच. ओके, रस्सी खेच. टग ऑफ वॉर येते. हां, रस्सी खेच. रस्सी खेच. रस्सी खेच इज अ Tug of कोप्लेनर war. फोर्स सिस्टीम. बरोबर आहे. हां, ठीक आहे. अजून काही? तुमच्या घरात पंखा लटकलेला असेल स्लॅबला, हां त्या पंख्याचं वजन आणि स्लॅबनी लावलेला फोर्स त्याला धरून ठेवायसाठी, हे दोघं कोलिनियर फोर्स सिस्टीम आहे. ट्यूबलाईट भिंतीवर लावलेला असेल, हां बोला.
ते कोप्लॅनर फोर्स सिस्टीमचं ते कन्सेप्ट एकदा समजवा ना प्लीज. आता तेच तर समजावून राहिलो, दुसरं काय समजावून राहिलो. त्याच्याच बद्दल चर्चा चालू आहे आपली, को प्लेनर फोर्स सिस्टीम बद्दल. एका प्लेन मध्ये फोर्स सिस्टीम मध्ये समजा 10 फोर्सेस आहे. मी जसं टेबलचं एक्झाम्पल दिलं तुम्हाला, टेबलवर तुम्ही ॲडिशनल फोर्स नसेल लावला तर 4 पायावर ॲक्ट होणारे 4 जमिनीचे फोर्सेस आणि टेबलचं स्वतःचं वजन हा 5वा फोर्स, ही झाली एक फोर्स सिस्टीम. अशी समजा एखाद्या बॉडीवर 10 फोर्सेस लावलेले आहेत. त्या 10ही फोर्सेसच्या लाईन ऑफ ॲक्शनची डेफिनेशन आत्ताच पाहिली आपण मागच्या टेम्पलेटमध्ये. त्या 10ही फोर्सेसच्या लाईन ऑफ ॲक्शन एकाच प्लेनमध्ये असतील, वन अँड द सेम प्लेन म्हणजे प्रतल, तर त्याला म्हणू आपण कोप्लेनर फोर्स सिस्टीम. ह्या कोप्लेनर फोर्स सिस्टीम रेअर असतात, परंतु काही अझम्पशन करून आपण बऱ्याचशा नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम ह्या कोप्लेनर समजून त्याचं ॲनालिसिस करत असतो. कोप्लेनर फोर्स सिस्टीम फार कमी सापडतात. जसं तुम्ही सांगितलं रस्सी खेच सांगितलं तुम्ही, दोरी ओढणे, इकडून 10 माणसं दोरी ओढून राहिले, तिकडून 10 पोरं दोरी ओढून राहिले, ती रस्सी खेच जो प्रकार आहे तो कोप्लेनर फोर्स सिस्टीममध्ये येतो. तो त्यातला स्पेशल प्रकार आहे कोलिनियर फोर्स सिस्टीम. कोप्लेनर हां माईक म्यूट करा. नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम म्हणजे जर लक्षात आलं असेल तुम्हाला कोप्लेनवरून नॉन कोप्लेनरची डेफिनेशन, इट इज अ फोर्स सिस्टीम in which lines of action of all the forces does not lie in one and single plane is known as non-coplanar force system. हे जे सुरुवातीला टेबलचं एक्झाम्पल दिलं होतं दॅट इज अ नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. ते 5ही फोर्सेस एका प्लेनमध्ये येणार नाहीत. आता 5ही कोप्लेनर फोर्स सिस्टीमचे एक्झाम्पल तसे रेअर आहे. मी एक पंख्याचं सांगितलं तुम्हाला, ट्यूबलाईटचं सांगून राहिलो होतो, ते ट्यूबलाईटचं कोप्लेनर नसते, दॅट इज अ नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. ट्यूबलाईटचं वजन हे एका प्लेनमध्ये येते आणि ते भिंतीचे जे रिॲक्शन येतील ते दुसऱ्या प्लेनमध्ये येते. इट इज अ नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. तुम्ही एकदम व्हर्टिकल स्ट्रेट उभे आहात तर तुमच्यावर जी ॲक्ट होते फोर्स सिस्टीम दॅट मे बी टेकन ॲज कोप्लेनर फोर्स सिस्टीम. तुमचं स्वतःचं वजन आणि दोन्ही पायाला जमिनीने दिलेली रिॲक्शन, इट मे बी कन्सिडर्ड ॲज अ कोप्लेनर फोर्स सिस्टीम. आता कोप्लेनर फोर्स सिस्टीम वॉल क्लॉक येईल का सर त्यात? नाही येणार. वॉल क्लॉकही एक्झॅक्ट कोप्लेनर नाही येणार, शक्यता नाही आहे. सांगितलं ना मी, कोप्लेनर फोर्स सिस्टीम परफेक्ट ह्या रेअर असतात, फार कमी. हां, विहिरीतून पाणी काढायचं जो मी पुली दाखवली होती पहा, विहिरीतून पाणी काढायसाठी पुली वापरतात, ती कोप्लेनर सिस्टीम राहू शकते एक्झॅक्ट. त्याच्यामध्ये बकेटचं वजन, विहिरीतली दोरी आहे तो, ते बकेटचं वजन तो एक फोर्स, तुम्ही हाताने लावलेला दुसरा फोर्स, आणि पुली ज्या रॉडवर आहे त्या रॉडने पुलीला दिलेली रिॲक्शन, हे सगळे तिघही एका प्लेनमध्ये असतात. दॅट इज अ एक्झाम्पल ऑफ कोप्लेनर फोर्स सिस्टीम. ती दोरी जर बरोबर धरली तुम्ही तर ती दोरी इकडं तिकडं तिरपी केली तर मग पुन्हा ते बिघडते. फार कमी असतात, परंतु आपण बऱ्याचशा म्हणजे तिन्ही एकाच प्लेनमध्ये असतात. एकाच प्लेनमध्ये म्हणजे 10 फोर्सेस लावले आहेत, 10 पैकी 9 फोर्सेस एका प्लेनमध्ये आहे आणि एक दुसऱ्या प्लेनमध्ये आहे, तरी त्याला आपण नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीमच म्हणू. 10च्या 10चे लाईन ऑफ ॲक्शन एकाच प्लेनमध्ये असतील तेव्हाच आपण त्याला कोप्लेनर फोर्स सिस्टीम म्हणू. एक जरी बाहेर गेला तरी इट कम्स अंडर नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. असं नाही की 9 आहे बॉ, मेजॉरिटी आहे म्हणून ती कोप्लेनर, असं नाही. हां, मग सिलिंग फॅन कसं? सिलिंग फॅनमध्ये सिलिंग फॅनचं जे वजन आहे ते बरोबर फिरता नाही बरं, बंद असलेला सिलिंग फॅन, चालू कंडिशनमधला नाही, फक्त बंद असलेला, त्याचं वजन
आणि वरतून जी स्लॅबमधून रिॲक्शन येते त्याला धरून ठेवणारी, हे दोघं एकाच लाईनमध्ये असतात, म्हणजे एका प्लेनमध्ये असतात, एका लाईनमध्ये. म्हणजे ते बंद असताना, चालू असताना नाही. हां बोल, अजून कोणतरी काय बोलणार होतं? सर मग फ्लाइंग काइट पण येऊ शकतो ना कोप्लेनर फोर्स सिस्टम मध्ये? फ्लाइंग काईट नाही यायला पाहिजे. फ्लाइंग काईट कारण की त्याच्यावर हवेचा जो फोर्स असतो तो वेगळ्या प्लेनमध्ये असतो. त्याचं वजन, त्या काईटचं स्वतःचं वजन हे व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. त्या काईट ज्या दोऱ्यानी बांधलेला आहे त्या दोऱ्याचा फोर्स वेगळ्या प्लेनमध्ये राहील. नॉट खूप डिटेलमध्ये विचार केला ना तर कोप्लेनर फोर्स सिस्टीम फार कमी असतात, पण आपण बऱ्याचशा याला कोप्लेनर समजतो. ओके, आता याचा आपल्याला अभ्यास करायचा. येऊ शकतो. कोणता? स्क्रूजॅक? कोणतं विचारलं तू? काय विचारलं? स्क्रूजॅक येऊ शकतो का? स्क्रूजॅक ऑपरेट होत नसल तर होऊ शकतो, ऑपरेटिंग कंडिशनमध्ये नाही. म्हणजे त्याला जर मी फिरवत असेल एफर्ट लावून त्यावेळी नाही, कारण की तो एफर्टचा जो फोर्स आहे तोच वेगळ्या प्लेनमध्ये राहील. हां, नुसता मी जॅक लावून ट्रकला कॉर्नरला वर चढवलेला आहे त्या कंडिशनमध्ये येऊ शकतो. वर चढवताना किंवा खाली उतरवताना जॅक नाही राहत. ओके सर झुंबर येईल का? झुंबर हा शांत असेल. एक्झॅक्ट बारीक विचार केला तर झुंबरही येत नाही, कारण की ते झुंबरच्या प्रत्येक कंपोनंटचा वजनाचा विचार केला तर नाही येत. आणि झुंबरचं पूर्ण वजन एका पॉईंटला जर समजलं सेंटरला त्याच्या तर येऊ शकतं. ॲक्च्युली खूप बारीक विचार करावा लागतो. ठीक आहे, आपण एवढ्या डिटेलमध्ये नाही विचार करणार. सर कॅचिंग अ बॉल. कोणता? नॉन कॉप्लेनर मध्ये येऊ शकतं ना सर? कुठला? कॅचिंग अ बॉल. नॉन कॉप्लेनर मध्ये येऊ शकतं ना झुम्मर? हां हां, ते नॉन कोप्लेनरमध्ये बहुतेक सगळेच येतात. तू काय म्हणत होता रे बुवा दुसरं? सर कॅचिंग अ बॉल म्हणत होतो सर मी, त्याचं एक्झाम्पल. कॅचिंग ए बॉल. हो, म्हणजे ग्रॅव्हिटी पण बॉलला जमिनीकडे खेचते आणि आपल्याला तोच प्रयत्न असतो. अच्छा, व्हर्टिकल वर फेकलेला बॉल का? हो. अच्छा, व्हर्टिकल वर फेकलेला बॉल. हां हां, ते फक्त बॉलचा विचार केला तर येऊ शकतं. हा सर, बुलेट येऊ शकते का? बुलेट म्हणजे काय? हॅलो, हां, बुलेट म्हणजे काय? गन मधून सुटते नाही? हा, सुटलेली बुलेट. गन मधून सुटते नाही का? हां, ती जात आहे तोपर्यंत आहे. सुटलेली बुलेट. हां, जात आहे तोपर्यंत आहे ना ती. कोप्लेनर म्हणजे त्याच्यावर एकच फोर्स आहे, नाही दोन फोर्सेस आहेत, तरी पण ती कोप्लेनर येईल. एक त्या बुलेटचं स्वतःचं वजन, ते व्हर्टिकली डाऊनवर्ड, आणि हॉरिझॉन्टल ज्या डायरेक्शननी जात आहे त्या डायरेक्शनला लागलेला फोर्स, या दोघांमुळे ती कोप्लेनर फोर्स सिस्टीम राहील. हॅलो सर, हां, थ्रो बॉलिंग को प्लॅनर येईल का नॉन को प्लॅनर येईल? थ्रो ऑफ बॉल, जेव्हा तुम्ही बॉल थ्रो करता त्यावेळीच फक्त त्याच्यावर फोर्स लागतो आणि तो को प्लेनर येतो. आणि एक वेळा तो बॉल हवेत गेला की मग त्याच्यावर कोणता फोर्स राहतो? फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हां, ग्रॅव्हिटी. मग ती काही फोर्स. हॅलो सर, सिंगल फोर्स. बुलेटचं प्लॅनर येईल हॅलो हां हां हां, बोल. हॅलो सर, हा. बुलेटवर पण फोर्स अप्लाइड होतोय ना सर ग्रॅव्हिटीचा? हां, तोच ते सांगितलं ना मी. बुलेटवर जो हवेत असताना फायर केल्यानंतर त्याच्यावर फक्त एकच फोर्स ॲक्ट होत असतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. हो सर. हां, आणि मग एकच फोर्स आहे तो. आणि दुसरा एअर रेझिस्टन्स राहील. खूप बारकाईने विचार केला तर आपल्याला एवढा करायचा नाही आहे सध्या इंजिन मेकॅनिक्समध्ये, पण बुलेटवर दोन फोर्सेस काम करतात. एक त्याचं स्वतःचं वजन फायर केल्यानंतर, आणि दुसरं एअर रेझिस्टन्स. अशा दोन गोष्टी असतात. त्याच्यातही एअर डायरेक्शन जर इकडून तिकडं असेल विचित्र प्रकारे तर मग ती पण नॉन कोप्लेनरमध्ये चालली जाते. आता तुम्ही बुलेट फायर केली ईस्ट टू वेस्ट आणि विंड डायरेक्शन आहे नॉर्थ टू साऊथ,
त्या केसमध्ये प्रॉब्लेम येईल. इट विल बी नॉन कोप्लेनर. ओके, ठीक आहे, बरीच चर्चा झाली. नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीमचा. हां बोल. ते आपण लॅडर राहते ना आपली, लॅडर पण येऊ शकते ना एक्झाम्पल. शिडी वर चढायची हा हो. नाही येऊ शकत, कारण की ती भिंतीला जिथं टेकवलेली असते तिथल्या रिॲक्टिव्ह फोर्स, जमिनीवर जिथं टेकलेली असते तिथला रिॲक्टिव्ह फोर्स, त्या लॅडरचं स्वतःचं वजन आणि लॅडरवर तू उभा असशील तर तुझं स्वतःचं वजन, हे सगळे एका प्लेनमध्ये नाही आहेत. नॉन कोप्लेनर इट इज. पण आपण कॅल्क्युलेशन करताना ती कोप्लेनर सिस्टीमच समजतो. आपण काम पडलं तर बहुतेक फ्रिक्शनच्या टॉपिकमध्ये येईल एक्झाम्पल म्हणून, तर तिथे आपण त्याला कोप्लेनरच समजून सॉल्व करतो, कारण की आपल्याला नॉन कोप्लेनरचा अभ्यास करायचा नाही आहे. आपण फक्त पाहणार आहोत कोप्लेनर फोर्स सिस्टीम. नाऊ दिस कोप्लेनर फोर्स सिस्टीम इज अगेन डिवायडेड इनटू कोलिनियर कोप्लेनर फोर्स सिस्टीम, म्हणजे कोप्लेनरमधली कोलिनियर. आणि याचं एक्झाम्पल तुम्ही ऑलरेडी दिलेलं आहे, बेस्ट एक्झाम्पल रस्सी खेच. त्या रस्सी खेचमध्ये सगळे फोर्सेस त्या रस्सीवर लागलेले हे कोलिनियर असतात. दॅट इज द बेस्ट एक्झाम्पल. एका लाईनमध्ये जर सगळे फोर्सेस असेल, सगळे बरं, एकही सुटायला नको, ऑल द फोर्सेस इन द गिवन फोर्स सिस्टीम are lying along one and the same line, then it is known as collinear force system. Then next is concurrent coplanar force system. Now this concurrent coplanar force system, it is related to the point. If this is a body, कुठली तरी एक शेप काढलाय मी, बॉडी. This is the force acting on the body, F1. This is F2. This is F3. This is F4. Okay, these are the four forces. If lines of actions of all these forces, lines of actions of all these forces pass through a single point, if lines of action of all the forces in the given force system pass through one and the same point, then it is known as concurrent coplanar force system. आणि एका प्लेन मध्ये पाहिजेच, एक lying in one plane and passing through a single point, then this is known as concurrent force system. Concurrent. माइक म्यूट कर. हाँ, बघले एखादी ट्राय कर. माईक म्यूट करायचा. माईक म्यूट नाही केला तर घरच्या गोष्टी सगळ्या आम्हाला ऐकू येतात सगळ्यांना. ओके, सो इफ लाइन्स ऑफ ॲक्शन ऑफ ऑल द फोर्सेस इन द गिवन फोर्स सिस्टीम पास थ्रू वन अँड सिंगल पॉइंट, देन इट इज नोन ॲज कॉन्करंट कोप्लेनर फोर्स सिस्टीम. आणि ही कंडिशन राहणारच आहे, पासिंग थ्रू वन प्लेन ओनली, अलॉंग वन प्लेन. ती प्रायमरी कंडिशन आहे. आणि त्याच्यात मग एका पॉईंटला इंटरसेक्ट होत असेल सगळेच्या सगळे, तर दॅट इज कॉन्करंट फोर्स सिस्टीम. नाऊ इफ माय फोर्स सिस्टीम इज मेड अप ऑफ 5 forces, these are 4 and this is the 5th one, F5. This is the complete force system. Then it is non-concurrent. कारण की 4 तर एका ठिकाणी मिळते आहे, पण त्या फोर्स सिस्टीम मधला 5वा फोर्स मात्र त्या पॉइंट मधून पास होत नाही आहे. सो दिस विल बी नॉन कंकरंट फोर्स सिस्टीम. दिस इज नॉन कंकरंट कोप्लेनर फोर्स सिस्टीम.
तर याची डेफिनेशन काय येईल? इफ ऑल द फोर्सेस in the given coplanar force system does not pass through one and same point, then it is known as non-concurrent coplanar force system. एक जरी त्या पॉइंटमधून पास होत नसेल तरी त्याला आपण नॉन कॉन्करंट म्हणू. असं नाही की 4 पास होत आहे म्हणून ती कॉन्करंट आहे, मेजॉरिटी, असं नाही. ऑल शुड पास थ्रू वन पॉइंट, देन इट इज कॉन्करंट. If all does not pass through one point, then it is non-concurrent force system. Now, one more force system is there, parallel coplanar force system. आता याच्यात नावावरून हॅलो सर. हां सर कोलिनियर सांगता का अजून रिपीट करता का थोडं? Collinear is related to line. If all the forces in the given coplanar force system lie along a single line, F1, then F2, F3, F4. Okay, these are 4 forces given. F4. Then this is a collinear coplanar force system. All the forces must act along the same line of action. सगळ्यांची लाईन ऑफ ॲक्शन एकच असायला पाहिजे. ओके. येस सर, आय गॉट इट. Now this parallel coplanar force system. ओके, याच्यातला आपण फक्त सुरुवातीला पॅरलल सांगतो मी तुम्हाला. कोप्लेनर राहू द्या. पॅरलल फोर्स सिस्टीम, इट मे बी कोप्लेनर और नॉन कोप्लेनर. नॉन कोप्लेनरही असू शकते. तर याच्यातलं बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्या सगळ्यांचे वेट, आपल्या सगळ्यांचे जे वजन आहेत. आता एका ठिकाणी 25 लोक उभे आहेत, तर त्या 25 लोकांचं जे वेट आहे, सगळ्यांचं वजन, म्हणजे इट इज अ व्हर्टिकली डाऊनवर्ड ॲक्टिंग फोर्स. सो दॅट फॉर्म एक पॅरलल फोर्स सिस्टीम. आता ती त्याच्यातली लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम आहे, कारण की सगळ्यांच्या वजनांची जी डायरेक्शन असते ती डाऊनवर्डच असते. म्हणजे सगळ्या वस्तू ज्या काही इथं ठेवलेल्या आहे, किंवा बिल्डिंग उभी आहे, ब्रिज उभा आहे, ह्या सगळ्यांचे जे वेट आहे, स्वतःचे वजन, दे फॉर्म ए लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. लक्षात घ्या. ॲज फार ॲज ग्राउंड लेवल इज कन्सिडर्ड. आणि खूप डिटेलमध्ये जर जाऊन विचार केला तर ही सगळ्या वजनांची जी फोर्स सिस्टीम तयार होते, प्रत्येक बॉडीच्या वजनांची, ती ॲक्च्युली कॉन्करंट आहे, पॅरलल नाही आहे. कारण की मला वाटते तुम्ही शाळेत शिकलेले आहात. ही समजा इथे ही पृथ्वी आहे गोल, दिस इज अर्थ, हे अर्थचं सेंटर आहे. तर याच्यावर ठेवलेली कुठलीही वस्तू कुठं जायला पाहिजे? इट विल गो टुवर्ड्स द सेंटर ऑफ द. यस, इथे वस्तू ठेवलेली असेल तर ती कुठे जाईल? इट विल गो टू द सेंटर ऑफ अर्थ. तिला रस्ता असेल तर ती इथं चालली जाईल सरळ. बरोबर आहे. सो ॲक्च्युली हे हां सगळे वेट जे आहे, दे फॉर्म ए कॉन्करंट फोर्स सिस्टीम मीटिंग ॲट द सेंटर ऑफ अर्थ. परंतु हे अर्थचा सरफेस खूप मोठा आहे. आता याच्यातला हा छोटूसा भाग घेतला आपण, समजा एवढूसा,
एवढूसा छोटासा भाग घेतला तर तो आपल्याला काय दिसतो, ग्राउंड लेवल दिसतो असा. आणि या ग्राउंड लेवलवर आपण उभे आहोत इथे. तर हे झालं पॅरलल फोर्स सिस्टीम. तर आपण याला पॅरललच समजतो, कारण की आपल्याला एवढ्या डेप्थमध्ये जाऊन विचार करायचा नाही आहे. तर ॲज फार ॲज ग्राउंड लेवल इज कन्सर्न, all weights W1, W2, W3, it may be body weight or human weight, whatever it may be, they form a like parallel force system. म्हणजे त्यांच्या डायरेक्शनही एकच असतात. तर ही, परंतु ही कोप्लेनरच असेल याची काही गॅरंटी नाही आहे. ही कोप्लेनर असेल याची काही गॅरंटी नाही आहे, कारण की आता 25 लोक उभे आहे. हा असा वरतून जर पाहिलं तर हा ग्राउंड सरफेस मी वरून पाहून राहिलं, समजा असा आहे. इथं एक माणूस उभा आहे, इथं एक उभा आहे, इथं एक उभा आहे, असे सगळे माणसं उभे आहेत किंवा वस्तू ठेवलेल्या आहेत. तर या सगळ्याचे वजनं डाऊनवर्ड ॲक्टिंग राहतील, परंतु ते एका प्लेनमध्ये नसतील. इट विल बी अ नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम, बट इट इज पॅरल नॉन कोप्लेनर फोर्स सिस्टीम. आता तुम्हाला पॅरल फोर्स सिस्टीमचा एक्झाम्पल जर परफेक्ट पाहिजे असेल तर तुमच्या घरात कपडे वाळू घालायची दोरी असते. त्या दोरीवर तुम्ही कपडे वाळू घालता. तर ती जी सिस्टीम तयार होते, फोर्स सिस्टीम, कपडे वाळू घालायच्या दोरीवर कपडे वाळू घातलेले आहेत, त्या प्रत्येक कपड्याचं वजन, डाऊनवर्ड ॲक्टिंग फोर्स, दोरीनी प्रोव्हाइड केलेली रिॲक्शन, अपवर्ड ॲक्टिंग फोर्स, आणि जिथे ती दोरी बांधलेली आहे तिथले सुद्धा रिॲक्टिव्ह फोर्स, हे सगळेच्या सगळे एकमेकाला पॅरलल असतात. डायरेक्शन वेगळे असतात, म्हणून त्याला अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम म्हणतात. काही डाऊनवर्ड राहतील, काही अपवर्ड राहतील. सो दॅट इज अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. तर ही पॅरलल कोप्लेनर फोर्स सिस्टीम, इट इज डिवायडेड इंटू 2 टाइप्स, लाईक पॅरलल कोप्लेनर फोर्स सिस्टीम आणि अनलाईक पॅरलल कोप्लेनर सिस्टीम. अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम, सॉरी, अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. आता अनलाईक म्हणजे काय, तर इथे हे वजनं आहेत, हे एकमेकाला पॅरलल आहे, आणि हे काहीतरी बीम आहे, हा आडवी फळी आहे लाकडाची, याला इथे सपोर्ट आहे भिंतीवर, 2 भिंतीवर ठेवलेली आहे. तर त्याची रिॲक्शन, आता इथे या तिघांची डायरेक्शन डाऊनवर्ड आहे, या दोघांची डायरेक्शन अपवर्ड आहे, पण ते सगळ्या एकमेकाला पॅरलल आहेत. सो दिस इज अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. डायरेक्शन जर वेगळ्या असतील तर अनलाईक पॅरलल फोर्स सिस्टीम, आणि पॅरलल लाईन ऑफ ॲक्शन पॅरलल असतील आणि डायरेक्शनही एकच असेल तर ती झाली लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम. समजा ही हे असं काहीतरी आहे, एक तिरपा, याच्यावर हे फोर्सेस लावलेले आहेत असे, सगळ्यांच्या डायरेक्शन एकच आहे आणि लाईन ऑफ ॲक्शन एकमेकाला पॅरलल आहे. सो दिस इज लाईक पॅरलल फोर्स सिस्टीम ही सगळी. ओके, या सगळ्यांच्या डेफिनेशन तुम्हाला लिहायच्या आहेत. बऱ्याचशा मी सांगितलेल्या आहेत. डेफिनेशन अशी तयार होते पहा. आता या कॉन्करंटची जर सांगायची झाली, कॉन्करंट कोप्लेनर फोर्स सिस्टीम, इट इज the force system in which lines of action of all the forces in the given force system passes through one and the same point. ही झाली कॉन्करंटची. आणि डज नॉट म्हटलं त्याच्यात तर ती झाली नॉन कॉन्करंटची, म्हणजे एका पॉईंटमधून पास होत नाही. सो दिस इज ऑल अबाउट द फोर्स सिस्टीम. पुढच्या लेक्चरला मी याच्या डेफिनेशन तुम्हाला देईल. आता आपण थांबू इथे. आता आपण परवा भेटू गुरुवारी.